तर मी सीएसएमटी स्थानकाच्या या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि विक्रांत तुम्हाला इथली सगळी ही दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आत्ता सीएसएमटी स्थानकाच्या आतमधली सगळी परिस्थिती आहे। काल आपण जर बघितलं असेल तर मोठी गर्दी या सगळ्या भागामध्ये आंदोलकांची आपण सीएसएमटीच्या स्थानकाच्या आतल्या बाजूला बघितलेली होती। मात्र आता आज साधारणपणे दुपारी 12 वाजल्यापासून सगळ्या हालचालींना वेग आलेला होता आणि गर्दी जी आहे ती या सगळ्या परिसरातून बाहेर काढली जाते। आत्ताही आपण पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये बघतोय विक्रांत, आणि ही सगळी गर्दी बाहेर काढण्याचे सतत पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। हँड स्पीकरच्या माध्यमातून सतत आवाहन केलं जाते आणि लोकांनी या सगळ्या परिसरामध्ये थांबू नये अशा पद्धतीची विनंती वारंवार पोलिसांकडून या ठिकाणी केली जाते आहे। तुलनेनं कालपेक्षा आपण गर्दी जर बघितली तर कमी होताना आपल्याला दिसते। बराचसा मोकळा सगळा जो भाग आहे तो या सगळ्या भागातून आपल्याला आपण अगदी दूरपर्यंत जर नजर टाकली तर बऱ्यापैकी मोकळी आणि सुटसुटीत सगळी अशी इथली परिस्थिती आपण पाहतोय। कारण पोलिसांना देखील तशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि तसंच अंमलबजावणी करण्याचं काम पोलिसांनी या सगळ्या भागामध्ये केल्याचं आपण बघतोय। आपण जर डाव्या बाजूला ही सगळी गर्दी बघितली तर ही सगळी आझाद मैदानाकडे आंदोलकांची जाणारी गर्दी आहे। तशा पद्धतीचे दिशादर्शक फलक देखील या ठिकाणी लावलेले आहेत। आझाद मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर लोकलमधून वेगवेगळ्या मुंबईतल्या भागातून येणारे सगळे जे आंदोलक आहेत, मराठा आंदोलक, जरांगेंचे समर्थक आहेत, ते आझाद मैदानाकडे या ठिकाणी पुढे सरकताना आपण पाहतोय। काल या ठिकाणी बराच काळ आपण बघितलं असेल की सगळी लोक एकाच ठिकाणी थांबून होती। हलगीवर त्यांचा डान्स सुरू होता, त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्यांचे सुरू होते। मात्र तुलनेनं आज तसा कुठलाही प्रकार या सगळ्या सीएसएमटीच्या भागात होताना आपल्याला दिसत नाही। कारण अगदी सकाळपासून पोलिसांचा हा सगळा फौजफाटा या ठिकाणी तैनात होता आणि त्यांच्याकडून खरं म्हणजे वारंवार आवाहन केलं जात होतं। काल पोलीस होते मात्र तितक्या स्ट्रिक्टली या ठिकाणी मुवमेंट होताना आपल्याला दिसत नव्हती। मात्र आज पोलीस सतत एक मिनिटभर देखील थांबत नाहीयेत की अनाउन्समेंट त्यांची जी आहे ती सतत या ठिकाणी सुरू आहे आणि खडा पहारा जो आहे तो पोलिसांचा या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघतो। काही वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आपल्याला या सगळ्या भागात ही गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करताना बघायला मिळत आहेत आणि लोकलमधून येणारी जी सगळी गर्दी आहे लोकांची ती देखील आपल्याला बघायला मिळते। कोणालाही या ठिकाणी थांबू दिलं जात नाही। कोर्टाने देखील तशा पद्धतीचे सगळे जे आदेश दिलेले आहेत त्या सगळ्या आदेशाचं पालन करण्याची जबाबदारी या सगळ्या पोलिसांवरती आहे आणि म्हणूनच सीएसएमटीच्या या सगळ्या परिसरामध्ये अगदी आतमधल्या बाजूला देखील आपण बघितलं असेल काल तर मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळत होती। मात्र आता तुलनात्मकरित्या आधीच्या 4 दिवसांपेक्षा आज सीएसएमटीवर गर्दी कमी आहे। तुम्ही ही सगळी दृश्य दाखवताय, तुम्ही जोडलेले राहा। यानंतर मी विपुल पाटील यांच्याकडे जातो। विपुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सीएसएमटीच्या बाहेरचा परिसर म्हणजे आझाद मैदानाच्या बाहेरचा परिसर, या सगळ्या परिसरातून आपण विपुल यांच्याशी बोलूया। विपुल, सीएसएमटीच्या आतली परिस्थिती ही तुलनात्मकरित्या आता कमी गर्दी आहे, बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे? गाड्या कमी झाल्यात का? गाड्यांची संख्या कमी झाली का? आंदोलक कमी झालेले आहेत का? आंदोलक आता न्यायालयाच्या आदेशांचं, मनोज जरांगेंच्या आवाहनाचं पालन करतायत का? काय दिसतंय? विक्रांत, नक्कीच आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी वाहनं जी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आपण जर पाहिलं तर वाहनधारकांना बाहेर काढण्याचं काम हे पोलिसांकडून केलं जात आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही वाहनं आहेत ती या बाहेर काढण्याचं काम पोलिसांकडून चालू आहे। त्यांना सांगण्यात येते की या ठिकाणी आपल्याला बाहेर जायची आहे वाहनं घेऊन, या सूचना देखील दिल्या जात आहेत आणि या पद्धतीने ही संपूर्ण वाहनं जी आहेत त्या काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। नेमकं आता या ठिकाणी कोर्टाकडून काय आता या ठिकाणी सुनावणी दिली जाते हे आता पाहणं विक्रांत महत्त्वाचं ठरणार आहे। विपुल, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता न्यायालय काय म्हणतंय ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताच्या क्षणाला न्यायालयानं काय म्हटलेलं आहे तर 3 वाजेपर्यंत रस्ते रिकामे करा असे आदेश, असे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत। ही 2 दृश्य आपण आताच्या क्षणाला पाहतोय। एकीकडे जी पहिली दृश्य आहेत ती आझाद मैदानाच्या बाहेरची, अर्थात सीएसएमटीच्या बाहेरची, अगदी जवळजवळचा परिसर आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा आपल्यासोबत आहेत, ते सीएसएमटी स्थानकामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, तुलनात्मकरित्या गर्दी कमी झालेली आहे, मात्र न्यायालयाला जे अभिप्रेत आहे, न्यायालयाला जे अपेक्षित आहे 2:40 पर्यंत रस्ते रिकामे करा, ते होताना दिसतंय। त्या अनुषंगानं तयारी दिसते, त्या अनुषंगानं आंदोलक आपल्या गाड्या काढताना दिसत आहेत। काय होतंय नेमकं, काय घडतंय? कारण त्याच्या पद्धतीची अगदी दुपारपासून ऍक्शन पोलिसांकडून घेतली जात होती आणि लोकांना या ठिकाणी थांबू दिलं जात नव्हतं। जे येणारे सगळे लोक आहेत त्यांना पटापट बाहेर काढण्यासाठीचे सगळे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्यामुळे हा सगळा भाग आपल्याला सध्या रिकामा असल्याचं दिसतंय। कारण सतत पोलिसांकडून याच्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आपण पाहतो। आत्ताही आपण जर सीएसएमटीच्या या सगळ्या आवारातली, या सगळ्या परिसरातली दृश्य बघितली तर या लोकांना सतत बाहेर काढण्यासाठीची जी
फौज पोलिसांची सगळी जी या ठिकाणी कुमक आपण बघतोय ती तैनात आहे आणि सतत त्यांना या ठिकाणी न थांबता आपण सगळ्यांनी इथून बाहेर गेलं पाहिजे. हा सगळा परिसर जो आहे तो रिकामा केला पाहिजे. कुठल्याही पद्धतीची गर्दी या सगळ्या परिसरात न होण्यासाठी प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचं आपण बघतोय. ही फलाट क्रमांक 1 आणि 2 कडची ही सगळी दृश्य आपण बघतो आहोत. जर बाकी फलाटांकडे देखील आपण जाण्याचा प्रयत्न केला आणि तिकडची सगळी दृश्य बघण्याचा प्रयत्न केला तर तिथे देखील आपल्याला अशाच पद्धतीचं काहीसं चित्र या सगळ्या भागामध्ये बघायला मिळू शकेल. आपण ही सगळी पुन्हा बरं, एकदा ज्ञानेश्वर विपुल पाटील सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आपले प्रतिनिधी विपुल पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण विपुल यांच्याकडे जाऊया. विपुल, आता गाड्या काढायला सुरुवात झालेली आहे. जिथं मागच्या 3-4 दिवसांपासून गाड्या हलतच नव्हत्या, इतर कोणती गाडी येतच नव्हती, तिथं आता वाहतूक दिसते. बेस्टची बस चालताना दिसते आणि आंदोलकांच्या गाड्या सुद्धा हळूहळू निघताना दिसत आहेत. नक्कीच मी सध्या आझाद मैदानाच्या बाहेर उभा आहे. आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी गाड्या बाहेर काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे. वाहतूक आहे ती या ठिकाणी सुरळीत झाली आहे. पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी जे आंदोलनकर्त्याच्या ज्या गाड्या आहेत त्या बाहेर काढण्याचं काम आता सुरू आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे पोलीस आहेत ते त्यांना सूचना देतात की वाहनं बाहेर काढायची आहेत. जसं तुम्ही म्हटलं की 3 वाजेपर्यंत या ठिकाणचा परिसर जो आहे तो खाली करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत आणि या ठिकाणची वाहतूक जरी आपण जरी पाहिली तर आता सुरळीत झालेली आहे. वाहनं या ठिकाणी चालतात. त्यामुळे आता थोडासा या ठिकाणी जे मुंबईकर आहेत जे वाहनधारक आहेत त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र आता ही संपूर्ण वाहनं कधीपर्यंत निघतात हे पाहण्याचा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण पाहिलं तर या ठिकाणी मुंबईचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा रस्त्यावरती उतरून या ठिकाणी वाहनं बाजूला काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. विक्रांत. बरं विपुल, आता न्यायालयाने काय म्हटलंय तर 2:40 पर्यंत रस्ते रिकामे हवेत. उरलेत अवघे 41 मिनिटं. आपण 40 मिनिटं असं धरू, 40 मिनिटांमध्ये हे रस्ते रिकामे होतील असं वाटतंय का तुम्हाला? पोलीस अर्थात ऍक्शन मोडवर आलेले आहेत. पोलिसांकडून हे रस्ते रिकामे केले जाऊ शकतात का 40 मिनिटात? आणि आंदोलकांची ते सगळं ऐकून घेऊन 40 मिनिटात सगळ्या गाड्या काढण्याची मानसिकता आहे असं तुम्हाला दिसतंय का? नक्कीच जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा रस्त्यावरती उतरलेला आहे. वाहनं जी आहेत ती बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. मात्र नेमकं संपूर्ण वाहनं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही खाली होतात का हे आपल्याला आता बघणं महत्त्वाचं आहे. 3 वाजेपर्यंत संपूर्ण ही वाहनं जी आहेत ती आता कशा पद्धतीने खाली होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विक्रांत. बरं विपुल, तुलनात्मकरित्या जर विचार करायचा झाला तर कालची वाहनांची संख्या, त्या आधीची वाहनांची संख्या आणि आजची वाहनांची संख्या याची तुलना कशी करता येईल? म्हणजे आधी साधारण किती वाहनं असतील, आता ती किती प्रमाणात कमी झालेली आहेत, याविषयी थोडं तुलनात्मक बोलूया. साधारण जर आपण म्हटलं तर या ठिकाणी आता 20% जी वाहनं जी आहेत ती आता या ठिकाणी कमी झालेली आहेत. 80% जी वाहनं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे. आपण पाहू शकता आता मोठ्या प्रमाणात जी वाहनं आहेत या ठिकाणी निघताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. मात्र पोलिसांना सुद्धा आता हे संपूर्ण कार्यकर्ते ते सहकार्य करताना आपल्याला दिसतात. तातडीनं ही वाहनं या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न हे वाहनधारक करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. तसंच आता नेमका या ठिकाणी कशा पद्धतीने ही वाहनं संपूर्ण हलवली जातात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात असल्यामुळे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. वाहनं आता या ठिकाणी सुरवली चालताना आपल्याला पाहायला मिळतात. विक्रांत. बरं विपुल, या सगळ्या दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतोय खरं तर जिथं वाहन निघायला सुद्धा जागा नव्हती तिथून आता वाहनं निघतायत. काही कार जाताना आपल्याला दिसत आहेत, काही आंदोलकांची वाहनं सुद्धा तिथून निघतायत, दुचाकी चालतायत, बसेस चालतायत. त्यामुळे रस्ता मोकळा व्हायला सुरुवात झाली आहे असं तरी म्हणावं लागेल. मात्र न्यायालयानं जे म्हटलेलं आहे 2:40 तोपर्यंत रस्ते रिकामे होतात का हे पाहणं महत्वाचं असेल.